बाबा बागेश्वर आणि संजय गायकवाड यांच्या विरोधात मुंबईत निदर्शनं। शिवरायांच्या सन्मानासाठी काँग्रेसचं मुंबईमध्ये आंदोलन। बुलढाण्यात कम्युनिस्टांनी काढला मोर्चा। कम्युनिस्ट पानसरेंच्या समर्थनात उतरले कॉम्रेड मैदानात। बागेश्वर बाबाची आता सारवासारव। शिवराय आपले आदर्श, त्यांचा अपमान अशक्य। रामकथेच्या दरम्यान बाबा बागेश्वर यांचं वक्तव्य। शरद पवारांकडून अख्ख्या पवार कुटुंबाला जेवणाचं आमंत्रण। सासऱ्याच्या आमंत्रणाला सुनबाई मात्र राहणार अनुपस्थित। भाषासक्तीला मुदतवाढ आणि भाषासक्तीसाठीची कारवाई एकाच वेळी राबवण्याचा निर्णय। मराठी शिकायला 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत। प्रताप सरनाईक यांनी मांडली भूमिका। पहलगाम प्रमाणेच मीरा भाईंदरमध्येही धर्म विचारून हल्ला। कलमा म्हणता येत नाही असं लक्षात येताच जैब अन्सारीनं हिंदूंवर केले चाकून वार। कोल्हापूर जिल्ह्यातही मुसलमानांकडून लैंगिक शोषण। मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करत चालवलं रॅकेट। शिरोलीच्या हैवानाने दिली पापाची कबुली। शाहिद सनदीकडून गुन्ह्याची कबुली, दिलेला व्हिडिओ व्हायरल। शाहिदचा साथीदार शाहरुख मात्र फरार। वासनांध शाहिदवर त्याचा बाप भडकला। मुलाला फाशी देण्याची केली मागणी। लैंगिक शोषणाच्या विरोधात शिरोलीकर संतापले। लैंगिक शोषण करणाऱ्याच्या विरोधात काढला मोर्चा। मोर्चा अडवल्यानं पोलीस आणि आंदोलकात बाचाबाची। पश्चिम विदर्भामध्ये तापमानाचा उच्चांक। विदर्भात उष्माघाताच्या 73 रुग्णांची नोंद। उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण अकोल्यात। उन्हाच्या तडाख्यानं धरण साठे घटू लागले। नाशकातले 26 जलप्रकल्प आटले। वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतरही पार्थ व्हीएसआरच्या विमानात। रोहित पवारांच्या आरोपाकडे पार्थनं दुर्लक्ष केल्याची चर्चा। रोहित पवार पुन्हा पुणे सीआयडीच्या कार्यालयात। बारामती विमान अपघाताची चौकशी नीट होत नसल्याची त्यांची तक्रार। बच्चू कडूंना सगळं स्वतःच्या मनासारखंच हवं। प्रहारचं विलिनीकरण टाळून कडूंना हवी आमदारकी। सूत्रांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती। महाराष्ट्र भाजपाच्या यादीला केंद्रातून लागली कात्री। सुयोग्य नावांचीच शिफारस करा, केंद्रानं दिली सूचना। भोंदू बाबा गणेश शिंदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी। पोटदुखी बरं करण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांना लुटायचा हा भोंदू बाबा। जय महाराष्ट्रमुळे किडनी चोराला ठोकल्या जाणार बेड्या। चंद्रपूरमधील किडनी रॅकेटचा आरोपी डॉक्टर रविंद्र पाल सिंग अटकेत येणार। पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी मानले जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार। म्हाडाची घरं मुंबईकरांना झाली नकोशी। 2.5 लाख घरांसाठी अवघे 50,000 अर्ज। नाशकात म्हाडा घरकुल घोटाळा 150 कोटींचा। महापालिकेकडून आराखडा कायमस्वरूपी रद्द।